महाराजांच्या आरत्या पण संपन्न करणार, त्यानंतर मात्र सामना क्रमांक 2 खेळवला जाईल। शेवटचे 6 चेंडू मध्ये 10 धावा आणि त्या धावा रोखण्यासाठी संघाचा मात्र ज्याने अनेक वेळा संकटमोचक कामगिरी ज्याने अनेक वेळा केली आहे तो अक्षय शितोळे पाटील। ज्यावेळी संघ संकटात सापडायचा त्यावेळी अनुभवाचा वापर करत अक्षय शितोळे पाटीलला मात्र संघाचे संघनायकाने मात्र त्याचा उपयोग केला आणि अक्षय शितोळे पाटीलने देखील चांगली गोलंदाजी केलेली आहे। चांगला खेळ त्याच्या माध्यमातून अनेक वेळा पाहायला मिळाला। इथे 6 चेंडूमध्ये 10 रोखायच्या, त्याच्यावरती विश्वास दाखवला, त्याच्या खांद्यावरती जबाबदार दिली आहे। समोर आपण पाहतोय परंतु प्रसाद किमसे एक तगडा बॅटर म्हणून या खेळाडूची देखील ख्याती आहे। तो समोर मैदानाच्या मध्ये पहिला चेंडू फेस करताना पाहायला मिळेल। चला थोडं घाई करणं देखील गरजेचं आहे। गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अक्षय तयार, समोर पीके। पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये इष्टांच्या मागे थोडीशी खराब कामगिरी तिथे पाहायला मिळते। तिथे मात्र चेंडू पहिल्या प्रयत्नामध्ये स्टॉप होत नाहीये। बॅकअप चांगलं पाहायला मिळालं, तोपर्यंत एक धाव आली, एक सिंगल आली। एका सिंगलने स्कोर कार्ड वाढेल धापलकावरती 55 धावा, शेवटचे 5 चेंडू आणि 9 धावा। प्रणवने मात्र लक्ष वेधणारी खेळी दाखवली। 3 चेंडू मध्ये प्रणवने मात्र 14 धावा बनवल्या, 2 चौकार 1 षटकार प्रणवने खेळला। त्यानंतर सामन्याची बरीचशी दिशा बदलली, गणित गुणोत्तर बदललं गेलं। शेवटच्या 5 चेंडू मध्ये 9 धावा बनवायच्यात। प्रणव कशा प्रकारे आता मात्र त्या अक्षयच्या पुढच्या चेंडूला सामोरा जाईल। पहिला चेंडूचा चांगला पाहायला मिळाला अक्षयचा, केवळ एक सिंगल तिथे खर्च झाली। पुढचा चेंडू घेऊन पुन्हा तयार, यावेळेस पुन्हा बिग हिट केलाय ऑन साइडला मिड विकेट मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथे। एका टप्प्यावरती चेंडू स्टॉप होतोय, दुसरा धावेचा प्रयत्न केलाय, फेकी केली जाते, तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत। सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं, चांगली फेकी होते। थेट गोलंदाजीच्या आतमध्ये पाहतो फेकी येताना पाहायला मिळाली। 2 धावांच्या पद्धतीने स्कोर कार्ड वाढेल, 57 धावा धापलकावरती आहेत। एकेरी दुहेरी धावाने एकेरी दुहेरी धावांवर निर्धाव चेंडू देखील मुळशी सम्राट कासरसाई संघासाठी फार गरजेचा असतात। परंतु दुसऱ्या बाजूने आक्रमणाचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत अक्षय। पुन्हा एकदा त्यावेळेस हा चेंडू फक्त दिशा दिली सर्कलच्या आतमध्ये, प्रसाद आला, चुकी झाली, चेंडू निसटलाय। बॅकअपचा क्षेत्ररक्षक मात्र बराचसा दूर होता आणि तोपर्यंत इथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या पलीकडे। चौकार, 4 धावा। छोटीशी चुकी झाली तिथे, परंतु एक छोटीशी चुकी एका मोठ्या पराभवाला आमंत्रण देऊ शकते। मुख्य क्षणी होणाऱ्या चुका संघाला न परवडणार। ज्या ठिकाणी 1 धाव होती किंवा दुहेरी धाव होती त्या ठिकाणी मात्र 4 धावा धावपलकावरती, 61 धावा स्कोर कार्डवरती आहेत। शेवटचे 3 चेंडू आणि 3 धावांची गरज। हाय व्होल्टेज सामना जो मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, अक्षय मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करताना पाहायला मिळालेत। यावेळेस फुल टॉस, खराब चेंडू आणि खराब चेंडूवरती सामना जिंकून दिलाय प्रणवने। चेंडू सीमारेषेच्या पलीकडे, चौकार, 4 धावा। सामना जिंकलाय स्वर्गवासी सतीशदादा सुतार स्पोर्ट्स फाउंडेशन कासार आंबोली अंबरवेट संघाने। विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे आभार। वेल प्लेड। आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच हा किताब जातो अष्टपैलू कामगिरी करणारा प्रसाद केमसे ठरलाय या सामन्यामध्ये प्लेअर ऑफ द मॅच। परंतु प्रसादने तो मॅन ऑफ द मॅचचा किताब डेडिकेट केलाय प्रणव सुतारला, ज्याने मात्र 6 चेंडूमध्ये 24 धावा बनवल्या, जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, ज्याने मात्र सामन्याची दिशा बदलली, तो फलंदाज प्रणव सुतार मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी यायचा आहे।